नमस्कार. नमस्ते. आज आम्ही पुस्तक जत्रेमध्ये आलो होतो. बाल पुस्तक जत्रा आहे आणि सहज फिरत फिरत आपल्या स्टॉलकडे लक्ष गेलं. खरं तर कृषी रंग म्हटल्यानंतर शेती मातीशी माझाही एक वेगळा संबंध आहे, कारण मी पण एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि विशेष म्हणजे माझ्या एका बहिणीच्या घरी सुंदर अशी शेती केली जाते. तर तिचं नेहमी आम्ही वातावरण ऐकत असतो. किंवा माझी मुलगी आहे, त्यांच्याकडे सुद्धा शेत आहे. आमच्या वडिलांकडे शेत असल्यामुळं तो एक कनेक्ट जो आहे तो वेगळा आहे. त्याच्यामुळे असं वाटलं की पाहावं काय ते. आमच्या घरी सुद्धा शेती होती सासरी, पण आम्ही ते सगळे नोकरी करणारे असल्यामुळे आम्हाला ती पाहता आली नाही. तर कालांतराने त्याला कुळ लागलं आणि मग ती विकावी लागली वगैरे. हे सगळं विदारक सत्य शेतीच्या बाबतीत. आणि शेतीसारख्या विषयाला घेऊन असं काहीतरी वेगळं म्हणून तुमच्या या स्टॉलचं आकर्षण वाटलं आणि आम्ही इकडे वळलो. टाक्याटिंगीची दुनियादारी हे आणखीन एक विशेष वाटलं. जे समोर हे काय आहे, कारण बोली भाषेतले शब्द हे आपल्याला नेहमी आकर्षण करतच आलेत, कारण बोली ही आकर्षकच आहे. कुठल्याही भाषेतली बोली भाषा ही गोडवा निर्माण करते आणि तसंच शीर्षक तुमच्या या पुस्तकाला दिसले. तर हे आहेत लेखक सचिन रोहन चौबे. तर यांचं प्रथम आपण स्वागत करूयात. पुन्हा एकदा स्वागत करते. आणि ही संकल्पना आपल्याला कशी सुचली याबद्दल आपण सांगावं. करोना कालावधीमध्ये सहज मुलांना काहीतरी स्टोऱ्या सांगता वाचून दाखवत असतात. ते म्हणले, दादा तुमचे काही धडा वगैरे आलेला आहे पुणे विद्यापीठाचे, तुम्ही लहान मुलांसाठी काही लिहिलेलं नाही का? मग मी म्हटलं तुम्हाला एक स्टोरी करून सांगतो. आणि मी आपली सहजपणे लॅपटॉप घेतला, एक स्टोरी लिहिली. काय तर शेळी पालन. आपण वयाच्या म्हणजे पहिल्या वर्षापासून माझ्या घरी शेळ्या होत्या. मी स्वतः शेळी पालन केलेलं होतं. शेळी पालनाचा मोठा गोठा पण होता. म्हणलं चला यातच करू. टाकी आणि टिकी नावाची माझ्याकडे 2 शेळ्या बोकड करड होते. म्हणजे वास्तवातच करड आहेत. वास्तवातच जे होतं त्यातनच ते आलं. मी त्यांच्यावरती केली. मुलांना ती लहान संध्याकाळी वाचून दाखवलं. तर त्यांनी थोडेफार करेक्शन केली. दादा असं पाहिजे तसं पाहिजे. मुलांनी करेक्शन केली. का मी वयाच्या 35शीत असं काहीतरी लिहिलं. मी मूल होऊ शकत नाहीये ना. मी मूल होण्याचा कल्पना करू शकतो. ऍक्च्युली मुलं वेगळ्या अँगलने विचार करत असतात. आपण पालक म्हणून वेगळ्या अँगलने आपण नको तिथं त्यांना उपदेशाचे डोस पाजत असतात. ते निरागस असतात. ते निरागसपणा त्यात येण्यासाठी त्यांच्या सूचना खूप महत्वाच्या झाल्या. मग मी पहिली स्टोरी पूर्ण केली. आणखी 2-3 लिहिल्या. ते पडून राहिलं. कामाच्या व्यापामुळे तसंच पडून राहिलं. नंतर मला वाटलं की अरे याच्यात आपण कधीतरी केलं पाहिजे. मग मी माझी पत्नी आहे माधुरी चोबे, तिच्याशी चर्चा करत राहिलो की आपण काहीतरी या पुस्तकाचं हे केलं पाहिजे. मग कोणत्या स्टोऱ्या घ्यायला पाहिजे. आपण शेळी पालन अनुभवलेलं आहे. मग लहान करड जे असतात त्यांच्यापासून सुरुवात करू आणि हळूहळू मोठं होईल. तर मग आम्ही एक किस्सा निवडत गेलो. असे 50-60 किस्से आमच्याकडे आपल्या जीवनातले किस्से. नाही, शेळ्यांच्या जीवनातले किस्से. पण तुमच्या वास्तव जीवनामध्ये शेळ्या आहेत. मी जे पाहिले किस्से. मग त्यावेळेस शेळ्या काही विचार करत असते. कदाचित आपण दुसऱ्याला काहीतरी हिंमत असू, वाईट बोलत असू, असं काही असं दुसऱ्याला हसवण्याचा प्रयत्न करत असू, ह्या सगळ्या भावभावना असतात. तसे शेळ्यांची असू शकते. या पुस्तकांमध्ये महत्वाचं म्हणजे माणूस कुठेच बोलत नाही, शेळ्या बोलताय. जे काय आहे ते शेळ्यांचं आहे. शेळ्या असतात, कुत्रा आहे, कुत्र बोलत नाही. मग शेळ्याच बोलतायत त्याच्याबद्दल. माणसाबद्दल पण बोलतायत. एकूण निसर्ग पर्यावरण यांच्याबद्दल पण त्यांनाही कुतूहल असेल. आपल्याला जसं कुतूहल आहे तसं. तर ते कुतूहल त्यांना कसं वाटत असं. तर त्यांच्या नजरेतनं हे जग, तो जो भोवताला आहे गावाकडला, तो कसा असेल हा समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. हा छोटेखानी प्रयत्न आहे. 6 महिन्यापूर्वी माझं टाकेटिकीची करामती हे पुस्तक आलं. मी सुरुवातीला 2000ची त्याची आवृत्ती काढली. त्यातले साधारणतः 1200 पुस्तक आतापर्यंत मी विकलेले आहे. पण मग मला कळालं की आवृत्ती 1000चीच काढायची असते. मग मी आता टाकेटिकीची दुनियादारी हे जे पुस्तक आहे 1000 आवृत्ती काढली. दुसरी आवृत्ती आहे. हा दुसरा भाग आहे. हा पहिला भाग. हा 2000चा काढलेला होता. हा 1000चा काढलेला आहे. 2 भाग आलेत. 2 भाग आलेत आता.
आणखी 3 किंवा 4 भाग येतील असं वाटतंय. हा त्यातनं आपण चाळण करू. पण तुम्ही पहिलंच पाऊल उचललंय आणि ते लेखक स्वतःच, हो. प्रकाशक स्वतःच, म्हणजे तुमच्या पत्नी प्रकाशक म्हणून, आणि वितरण पण तुम्ही स्वतःच करताय. यातली खरी गोम सांग. हा मी पुण्यात शिकलो, मुंबईत होतो. हा आम्हाला ग्रामीण भागाला, रेस्ट ऑफ महाराष्ट्र, पुणे, मुंबई वगैरे, आम्हाला एक भीती आहे सगळ्यांना हा की माझी पुस्तकं कोण वाचल, हा मला प्रकाशन संस्था दारात उभा करेल का, बरोबर. असं सगळं आहे. माझे स्टोरी टेल कडे 4-5 स्टोरी पब्लिश झालेल्या आहेत. बर एक कादंबरी पण पब्लिश झालेली आहे. बर त्यानंतर मी एक वेब सिरीजचं रायटिंग पण चालू आहे. बर परंतु हा मी इथपर्यंत पोहोचू शकतो, बर पुण्या मुंबईत पोहोचू. तिकडे जे रेस्ट ऑफ महाराष्ट्र जे लोक आहे त्या लेखकांना संधी मिळत नाही, प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. बरोबर. तिकडल्या पुस्तकाची क्वालिटी खूप डाऊन असते, पुस्तक हातात धरावंसं वाटत नाही, असे काही काही प्रॉब्लेम आहेत तिथे प्रकाशकांचे. मी पुस्तक मात्र पुण्यात प्रिंटिंग करून घेतो, बर का तर प्रिंटिंग क्वालिटी चांगली आहे. बरोबर. तर आपण इतरांसाठी पण हा प्लॅटफॉर्म खुला करावा. दरम्यानच्या काळात मला असं वाटलं स्वतःहून, माझा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे, माझ्याकडं टीम आहे, माझे मित्र आहेत, पत्रकार मित्र, बरोबर. जे व्यवस्थित एडिटिंग करतात, लेखक आहेत. बरं. मी म्हटलं त्यांच्या एकत्र सांगड बांधून एक नवीन प्रकाशन व्यवस्था उभा करता येते का? तुम्ही एक टीमच तयार केली. हा, मग मी असा विचार केला बरोबर. या निमित्ताने की नवीन जे लेखक येत आहेत, मग खरं सांगू, आम्हाला नवीन लेखकांना मोठ्या प्रकाशन संस्था लवकर संधी देत नाही. बरोबर. त्यांची चूक नाही, त्यांच्याकडे खूप सारे लेखक असतात, बरोबर. किती पुस्तकं काढणार, काय करणार, नव्याने काहीतरी उभा राहणं गरजेचं आहे असं वाटलं, म्हणून हा प्रकाशनाच्या संस्थेचा व्यापार मी उभा केला. बरोबर. बस. पण आपण म्हणालात की आपल्याकडे शेती आहे, आपण शेती करता, हो. आणखीन अन्य कुठला व्यवसाय करता किंवा नोकरी करता? मी पत्रकारितेतून लेखन क्षेत्रात येण्याच्या काळात, मधल्या काळात मी बिझनेस कन्सल्टंट म्हणून पण काम केलेलं आहे. बर माझा व्यवस्थित मोठा डिजिटल स्कूल मधला व्यवसाय आहे. बर तो खूप मोठा व्यवसाय आहे. माझं व्यवस्थित ऑफिस आहे, बर तिथं 13-14 जण रेग्युलर काम करतात. बर ते ऑफिस आत्ताही चालू आहे. बर ते सगळे व्यवस्थित काम Set केलंय करतात. तुम्ही ते माझं सगळं. कुटुंब मला मदत करतं बर. आणि माझा छंद मी आता डेव्हलप करण्यासाठी बोला. मग आता या पत्रकारितेतून लेखन याच्याकडे क्षेत्राकडे येताना पहिलं पाऊल कुठलं उचललं तुम्ही? खरं म्हणजे मी स्टोरी टेल साठी लिहिलं, हा. हेच माझं पहिलं पाऊल. बर माझा मित्र आहे सुकीर गुमास्ते म्हणून, हा तो तिथे होता, त्यांनी मला ही संधी दिली. हा मलाही वाटलं की मी लिहित जावं. माझा मित्र आहे नितीन थोरात, बर त्याच्यानंतर देवा झिंजाळ आहे, ते मित्र आहेत, ते पण खूप चांगले लिहितात, नावाजलेले लेखक बनलेले आहेत. अगदी. त्या पद्धतीने आपणही ग्रामीण भागासाठी काहीतरी लेखन करावं. त्यांचा फॉर्मॅट वेगळा आहे, आपला वेगळा आहे, प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या फॉर्मॅटमध्ये लिहावं. मी खूप पुस्तकं वाचलेली आहेत, म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी मला खरं म्हणजे वाचायला शिकवलं. अगदी. जयंत नारळीकर आता गेले, पण मी नारळीकर सरांची खूप पुस्तकं वाचलेली आहेत. बरोबर. माझ्या जीवनावरती खूप मोठा परिणाम आहे त्याचा, सकारात्मक अर्थाने. अगदी. त्यानंतर व्यवसायात येण्याच्या दृष्टीने जर का विचार केला, श्रीना पेंडसेंची गारंबीचा बापू नावाची एक अगदी. कादंबरी, अगदी. अप्रतिम कादंबरी. त्याच्यावर चित्रपट पण आला हा. खूप सुंदर. मी चित्रपट पाहिलेला नाही, पण मी कादंबरी ती माझ्याकडे आहे. हा. मला केव्हाही वाटलं की फ्रस्ट्रेशन वाटलं की मी गारंबीचे बापू आहे. बर बर किंवा तत्वमसी वाचतो, ध्रुव भटांची, बर बर. गुजराती लेखक आहे. होय होय. त्या 2 कादंबरींनी मला खूप काही दिलं. वाचन प्रचंड आहे आपलं. इतर खूपच वाचतो, म्हणजे बरं. रेग्युलर वेब सिरीज पाहतो. बर लोक म्हणतात टीव्ही पाहू नये, मी 10 तास वेब सिरीज सिनेमे पाहतो. बरं. खूप लाईफ एन्जॉय करायची असते, ती उद्या एन्जॉय नसती करायची. माझं म्हणणं आहे, वेळ मिळाला करा, हा अर्थार्जन करा व्यवस्थित. हा हा बरोबर. मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा जास्त आहे महत्वाचा मुद्दा आहे. की स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर आपण सक्षम झाल्यानंतर आपल्या इतर आवडी जपल्या पाहिजे. बरोबर. फक्त आवडीतच जर दंग राहिले आई वडिलांच्या जीवावर, तर हो. मग पुढची पिढी सक्षम होणारच नाही. नाही. त्याच्यामुळे आपण स्वतः आधी सक्षम झालं पाहिजे. हो हो. हा. मी नोकरीमध्ये पण बऱ्याच नोकऱ्या बदलत राहिलो. हा चंचल प्रवृत्ती होती. हा व्यवसाय करायचा होता, मी व्यवसाय 13-14 व्यवसाय केले. बरं. खूपदा तोंडावर पडलो. लोक जीवनात जेवढे पैसे कमवतात तेवढे मी गमावलेले आहेत. बरोबर. रोजगार हमी पासून सुरुवात करून मी ते झालेलं आहे माझं. बरं.
परंतु माझ्या कुटुंबाने मला दरम्यानच्या काळात साथ दिली. मी उद्योगी नामा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. बरं त्यामध्ये मी कसा तोंडावर पडलो, बरं त्यात काय चुका होत्या माझ्या, हम्म. नवीन व्यावसायिक उद्योजक, मराठी उद्योजक हम्म. खरं म्हणजे काय चुका करताय. बरोबर अगदी मोठा व्यवसाय जरी उभा राहिला एखाद्याचा 100 कोटी, हम्म. तरी तो वेगळ्याच काहीतरी विश्वास जातो. बरोबर त्याला राजकारणी जवळ करतात, हम्म. मग राजकारणाच्या नादी लागतो तो, हम्म. आणि मोठे व्यावसायिक डुबलेले आहेत. बरोबर त्यामुळे मोठं मराठीत उभं राहिलेलं नाही. बरोबर ही मराठीची शोकांतिका आहे, एकूण उद्योजक जगताची. जशी प्रकाशन व्यवस्थेची आहे, आहे. साहित्यिकांची, तशी इकडची पण आहे. तर मी हे सगळं पाहिलेलं आहे, ते मी आपला सांगण्याचा प्रयत्न करतो. बरं बरं बरं. मग आता हे जेव्हा क्षेत्र तुम्ही निवडलं, जेव्हा तुम्ही असं लिहायला सुरू केलं, तर एखादं पुस्तक प्रकाशित करावं, कारण तुम्ही स्टोरी टेल साठी लिहित हो, होता. पुस्तक आपलं प्रकाशित झालं पाहिजे असं तुम्हाला कधी वाटलं? स्टोरी टेलने ऑडिओ फॉर्मॅट मध्ये खूप चांगलं केलं, पण पुस्तक हातात नव्हतं. बरोबर एक शल्य वाटायचं की आपलं पुस्तक नाही हुआ. बरोबर. मग मी म्हटलं चला आपण लिहावं. लिहिण्याच्या दरम्यान मी काही ठिकाणी माझ्या सुरुवातीला टाकेटिकीचे करामतीचं पाठवलं, हा त्यांनी खूप दिवस वाचलंच नाही. बरं प्रकाशन त्यांची चूक नाही, मी ते म्हणतो. हा त्यांच्याकडे खूप सारे ड्राफ्ट येतात. बरोबर कोणीतरी XYZ सचिन चोबे येतो, त्यांना काय माहिती त्यामध्ये काय. बरोबर त्यामुळे ते लवकर धुळखाट पडलं. मी म्हटलं नाही, हे आपण धुळखाट पडणाऱ्यांपैकी नाही. नाही. बरोबर. बरोबर. आपण आपल्या अंगावरची जशी धूळ झटकायची, पुस्तकावरची पण झटकू, बरोबर त्या ड्राफ्ट वरची झटकू, आणि पुस्तक आपणच करू. बरं माझा मित्र नितीन थोरात आहे, तो स्वतःची पुस्तकं पब्लिश करतो, विकतो. ऍक्च्युली त्याची मला प्रेरणा मिळाली की चला आपण करू शकतो करू शकतो. अगदी. आणि आपण म्हणालात की पाठ्यक्रमामध्ये काही भाग आलेला आहे, तर पुणे विद्यापीठाच्या सिलेबस मध्ये BVG ची यशोगाथा, बर हनुमंतराव गायकवाड जे आहेत, तर त्यांची यशोगाथा आहे, बर ती पुणे विद्यापीठाच्या सिलेबस मध्ये आहे. FY BCom च्या मराठी माध्यमामध्ये एक धडा आहे, बर बर. तर तो एक धडा म्हणजे आलेला आहे. आपण त्याचं लेखन केलं हो, होतं. मी ते लेखन केलेलं ते कशा माझ्या संदर्भात? नावासह आहे तो. हो नाही, कशा संदर्भात कधी प्रकाशित केलं होतं त्याला? ते साधारणतः 2019 मध्ये आलेलं आहे नव्या सिलेबस मध्ये. आणि त्यामध्ये हनुमंतराव गायकवाडांचा साताऱ्यापासूनचा प्रवास तर अगदी संसद भवनापर्यंत त्यांनी जे काही काम करताय, तर त्याच्याबद्दलची माहिती आली. म्हणजे तो लेख अगोदर पुस्तकात प्रकाशित झालाय किंवा पेपर मध्ये प्रकाशित झालाय आणि नंतर तो पाठ्यक्रमात तसाच गेलाय? आहे. हो. असं काय म्हणजे पुस्तकात आलाय तो? हो. हा, मग त्याचं स्वतंत्र पुस्तक आहे तुमचं की? नाही नाही, हा. तो पुस्तकातला एक धडा म्हणून आहे तो. नाही पाठ्यक्रमामध्ये प्रकाशित होण्या अगोदर तो कुठे प्रकाशित झाला? नाही, तो मी एक अनुवाद केला होता बर बर एका याचा, आणि त्याच्यामुळे. तो आलेला आहे. ओके. खूप छान तुमचा प्रवास चालू आहे. एक वेगळी वाट वाटली आणि असं वाटलं की तुमच्याशी बोललं पाहिजे, कारण अनेक असे युवक आहेत की त्यांना काहीतरी करायचंय, बरोबर. पण असं कोणीतरी करतं तर चला आपण पण करू शकतो बरोबर. असं वाटू शकतं. हा. मग ह्या सगळ्या नव्या पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? नव्या पिढीला मी एवढंच सांगेन, म्हणजे एकूण आता युट्यूबच्या काळामध्ये नोकरी सोडा आणि उद्योग व्यवसायाला लागा, हा. असा एक नवीन ट्रेंड आहे. अगदी अगदी आपले राजकीय प्रशासकीय व्यवस्था हा. यांच्याकडे नोकऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे राजकारणी लोक हे सध्या सांगतायत की तुम्ही नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे व्हा. बरोबर. पण हे बोलायला खूप सोपं आहे. व्यवसाय करण्यासाठी खूप सारे वेगळे गुण लागतात, अगदी काही अवगुणही लागतात, हेही सांगतो अगदी जगजाहीर. अगदी त्याची सगळ्यांची सरमिसळ करून बरोबर सकारात्मक काही करू शकतो अशा लोकांनीच उद्योग व्यवसायाकडे यावे. बरोबर नाहीतर नोकरी हा खूप चांगला ऑप्शन असतो, त्यांनी नोकरी करावी, स्वतःला जोखून पाहावं. बरोबर. म्हणजे मी सांगतो की माझं उद्योगी नामाचे पुस्तक आहे, हा हा तर ते त्याच्यासाठीच आहे बरोबर. की काय करू नये, युवकांनी काय करू नये बरोबर याच्यासाठीच मार्गदर्शन करण्याचं हे पुस्तक आहे. बरं. सध्या जो म्हणजे व्यवस्थेला वाटतंय म्हणून आपण उद्योग व्यवसाय करू नये, आपल्याला वाटतंय आपल्याकडे कलागुण आहे, बरोबर आपण या मार्केटला अनुसरून काही मोल्ड करू शकतो स्वतःला, बरोबर. असं जर का असेल आणि सगळ्यात महत्वाचं युगो जर का आपला संपून जर का या मार्केटमध्ये यायचं असेल बरं. तरच उद्योग व्यवसायात यावं. आणि मी माझ्या मित्रांना, भावकीला, माझ्या गावाला किती ग्रेट आहे हे दाखवायचं म्हणून व्यवसाय करायचा नाही. छान मला पैसे कमवायचे, मला समाधान मिळवायचंय बरोबर. म्हणून व्यवसायात या बरोबर. आणि इतरांना पण आपल्या बरोबर घेऊन मोठे व्हा. म्हणजे उद्योग करायचा तर खस्ता खाव्या लागतील. 100%
मी माझे जमीन विकलेली आहे, बरं. बायकोचे दागदागिने विकलेले आहे बरोबर. आणि मग व्यवसायात पुढे सेट झालेलो आहे. सेट झालोय असंही मी म्हणणार नाही. ज्या दिवशी मला वाटेल की मी सेट झालो त्या दिवशी माझी अधोगतीकडे बरोबर वाटचाल सुरू होईल. बरोबर. व्यवसायात कधीही माणूस सेट सेट होऊ होत शकत नाही, नाही. अगदी अशी गंमत आहे. बरोबर. तुम्हाला दररोज नवीन आव्हानं असतात, बरोबर. त्या आव्हानांना सामोरे जावं लागतं, सकारात्मकपणे त्याच्याकडे पाहावं अगदी, लागतं अगदी. आणि त्याला भेडावं लागतं, अगदी. मगच यश मिळतं. खूप छान संदेश आपण दिलात आणि आपली ही जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं नक्कीच वाचक वाचतील, त्यांना वाचनाची उत्सुकता निर्माण होईल. आपलं हे बोलणं ऐकून आणखीन वाचायची उत्सुकता निर्माण होईल ही आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद.